कल्याण डोंबिवलीमध्ये 65 इमारती बेकायदेशीर असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय। या इमारती तोडण्याचे आदेश केडीएमसीला देण्यात आलेत। रहिवाशांना पुढच्या 10 दिवसात घरं खाली करण्याची नोटीस धाडली गेली आहे आणि त्यामुळे जगावं की मरावं हा प्रश्न रहिवाशांसमोर उभा ठाकलाय। या प्रकरणात बिल्डर आणि अन्य अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे। बिल्डरनं केलेल्या फसवणुकीची शिक्षा आम्हाला का दिली जाते असा सवाल विचारत बँकांकडून कर्ज घेऊन घरं घेतल्याचं रहिवाशांनी सांगितलं। मी अपंग आहे आणि आता माझे मिस्टर पण नाही आणि होते नव्हते तेवढी कमाई त्याच्यात टाकून मी घर घेतलंय। आता ते घर तुटणार तर मी जायचं कुठे? आमचं रजिस्ट्रेशन कुठल्या हिशोबाने केलं, आम्हाला टॅक्स कुठल्या हिशोबाने लावला, पाण्याचं कनेक्शन कसं दिलं आणि सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर तुम्ही बोलता अनलिगली आहे, हे कुठला न्याय आहे? आणि आम्हाला न्यायाचं वगैरे काही नाही, पण आमचं कुटुंब रस्त्यावर आलं तर याला जबाबदार कोण आहे? या सगळ्या गोष्टी आम्हाला याचा अगोदर सांगा, नंतरच आम्ही सांगू शकतो की बाबा आमचं काय